नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी-आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी पेपर 2 मधील अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकेमधील घेतलेले आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर असेच विज्ञान विषयाचे महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर 10 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या. आजचा व्हिडिओ विज्ञान विषयाचे 30 प्रश्न पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकेतील आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, इलेक्ट्रॉनचे अचूक इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. तर पहा प्रश्न. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 228. प्रश्न क्रमांक 2, जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलनाद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दाब कमी होतो. प्रश्न क्रमांक 3, पेशी विभाजनाच्या न्यूनीकरण अर्धसूत्री विभाजन पद्धतीमध्ये डाव्या स्थितीमध्ये गुणसूत्राच्या तुकड्याची अदलाबदल होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पॅकिटिन. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते संयोग हे असेंद्रिय संयोग आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पाणी. समुद्र काकडी या अंतर्भाव कोणत्या प्राणीसंघामध्ये केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक 3, कटकचर्मी प्राणी. प्रश्न क्रमांक 7, पितळ हे कशाचे मिश्रण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कॉपर आणि झिंक. प्रश्न क्रमांक 9, गांडूळ या प्राण्यामध्ये कशाद्वारे हालचाल होते? गांडूळ या प्राण्यामध्ये कशाद्वारे हालचाल होते? तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिटी. गांडूळ हा वलयांकित प्राणी संघातील प्राणी आहे. त्यांच्या शरीरावर लहान केसासारख्या संरचना असतात, त्यांना सिटी म्हणतात. या सिटी जमिनीला पकडण्यास मदत करतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिटी. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते राजधातू उदाहरण नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, निकेल. प्रश्न क्रमांक 11, नादकाठ्याच्या भुजांच्या दोलनाची वारंवारता कशामध्ये मोजली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हर्ट्ज. प्रश्न क्रमांक 12, कशाद्वारे फुलामधून पाणी व क्षार वनस्पतीच्या सर्व भागाकडे पोहोचले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जलवाहिन्या. प्रश्न क्रमांक 13, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यकृत. जेव्हा पट्टीचुंबक त्यांच्या अक्षास लंब 2 ठिकाणी कापला पुढे होतात, एकूण तयार झालेल्या ध्रुवांचा अंक व पट्टीचुंबक अनुक्रमे किती आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 आणि 3. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या विकारामुळे प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ट्रिप्सिन. प्रश्न क्रमांक 17, जेव्हा वस्तू स्थिर वेगाने गतिमान आहे तिचे त्वरण 0 आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 0 आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणती वनस्पती कीटकभक्षी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ड्रॉसेरा. प्रश्न क्रमांक 19, दिलेल्या समीकरणामध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया दिसते? तर पहा खाली समीकरण दिलं, समीकरणामध्ये कोणती अभिक्रिया दिसते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अपघटन. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूजन्य संसर्गाने होणारे आजार आहेत?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅलरा, टायफॉइड, क्षयरोग हे जीवाणूजन्य संसर्गाने होणारे रोग आहेत. प्रश्न क्रमांक 21 एडेनाइन आणि ग्वानिन हे काय आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्युरिनस. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या जीवाणूमुळे शिजलेले अन्न खराब होते? प्रश्न क्रमांक 24 कोणत्या जीवाणूमुळे शिजलेले अन्न खराब होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्लॉस्ट्रिडियम या जीवाणूमुळे शिजलेले अन्न खराब होते. प्रश्न क्रमांक 25 यापैकी इथे कोणते आहे कोण झाले यापैकी कोणते अल्कली कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NaOH. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दाब. प्रश्न क्रमांक 27 कोणता दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता जीव परपोषी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲग्रिकस. 29 माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतरण कशातून होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्सर्जनातून. प्रश्न क्रमांक 30 हा प्रश्न शेवटचा आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये या धातूचे संमिश्रण आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवळ लोह, कार्बन, निकेल आणि क्रोमाइट. तर अशा प्रकारे आपल्या 30 प्रश्न झाले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग इथंच थांबूया. धन्यवाद.